ठीक आहे, पहिला प्रश्न. एक सक्सेसफुल ऍक्टर पॉलिटिशियन सांग महाराष्ट्रातला. म्हणजे सगळे पॉलिटिशियन ऍक्टिंग करतातच, बट प्रोफेशनल ऍक्टर पॉलिटिशियन. सोपं, अमोल कोल्हे. अमोल कोल्हे. ठीक आहे. मला अशी 2 नेते सांग महाराष्ट्रातले जे वकील होते. म्हणजे तसे 10-12 वकील आहेत. हा, त्यातले 2. उज्ज्वल निकम. ओके. वकील वकील वकील. अनिल परब. अनिल परब वकील आहे का? म्हणजे त्याला अरे, लॉ वकील बॅकग्राऊंड आहे. तर आहे. हा, वकील आहे, हा. वकील आहे. ही इज ऑल्सो मेंबर Law ऑफ background. लेजिस्लेटिव्ह पण काउन्सिल. काय तुझे काय आन्सर होते? ओके, माझे आन्सर इतके सोपे नव्हते. माझे आन्सर जरा जुने होते, कारण की जेवढे हा. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले त्याच्यापैकी 70% हा. मुख्यमंत्री हे वकील होते. बॅरिस्टर अच्छा. अंतुले, अंतुले. बॅरिस्टर कन्नमवार पण, सुशील कुमार शिंदे, विलासराव देशमुख, हे सगळे वकील होते. पण एक क्वेश्चन आता त्याच्यावर जाऊ, पण एक छोटा क्वेश्चन की जेव्हा तू वकील म्हणतो, जसं अमोल कोल्हे प्रॉपर ऍक्टर होता आणि या. मग पॉलिटिक्स मध्ये आला, हे पण हे पण जे मी आता प्रॅक्टिस करत सांगितलं, होते. यांनी प्रॅक्टिस केलेली आहे. किमान 1 ओके. वर्ष तरी आयुष्याचं प्रॅक्टिस केलेली आहे. ठीक आहे, डन डन. चल नेक्स्ट. हम्म. एक खूप इझी आहे. एक पॉलिटिशियन महाराष्ट्रातला ज्यांची रॉयल लेगेसी आहे. रॉयल लेगेसी तर रॉयल लेगेसी. उदयनराजे. रॉयल म्हणजे मी म्हणतोय हा उदयनराजे भोसले. अजून काय? हा उदयनराजे भोसले. ओके, लय सोपं झालंय. मला सांग 2 पॉलिटिशियन्स महाराष्ट्रातले जे विदेशात शिकलेत. पृथ्वीराज चव्हाण आणि तुझा मित्र अमित देशमुख. नाही तो नाही शिकला. अमित देशमुख. ठीक आहे, एक लास्ट ऑप्शन मी घेतो. बाहेरून शिकून आलो वरुण सरदेसाई. एक्झॅक्टली. ठीक. आणि अजून एक एक्सेप्शनल स्टोरी जी जास्त माहित नाहीये लोकांना. जयंत पाटील जयंत पाटील विदेशात शिकत होते. एक बॅग घेऊन आलेले आणि म्हणे की आता मी काय, वडिलाचा अंत्यविधी होता, तो उरकून रिटर्न जाईल. गेलेच नाही, राजकारणात राहील. हो, काय शिकत होते? आय गेस इंजिनिअरिंग करत होते आणि अमेरिकाला होते. ठीक आहे, प्रॉपर चल. म्हणजे डुप्लिकेट हा. विदेशात नव्हते. वा, ठीक आहे. माझा लास्ट क्वेश्चन. एक स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असलेला पर्सन जो म्हणजे ऍक्टिव्ह पॉलिटिशियन नाही आहे, पण जर ऍक्टिव्ह पॉलिटिशियन असू पण शकतो, पण त्यांनी इलेक्शन कॉन्टेस्ट केलाय, आय वुड स्टील कॉल इट पॉलिटिशियन बॅकग्राऊंड. युसुफ पठाण. हा, पण महाराष्ट्रातला जर महाराष्ट्र. बोलायचं असेल तर. महाराष्ट्रात कोणी स्पोर्ट्समन आहे जे पॉलिटिक्स मध्ये नाही माहित? कॉन्टेस्ट केलं होतं एकदा, जर हिंट देतो. कॉन्टेस्ट केलं होतं एकदा पण हारला. नाही, तो हिंद केसरी होता एक कुस्तीवाला. तो नाही. म्हणू शकतो ऍक्च्युली. हा, नाही म्हणू शकतो. हिंद केसरी नाही, महाराष्ट्र केसरी. बट माझा आन्सर वेगळा होता. हा, काय? मोर नोन विनोद कांबळे. विनोद अरे कांबळे हा. लोक भारतीय पार्टीकडून अरे election ऍक्च्युली. लढला होता. ओके, माझा लास्ट क्वेश्चन. सीएम महाराष्ट्राचा असा ज्याने PhD केलेली आहे. PhD. हम्म. PhD नाहीत. निलंगेकर नावाचे सीएम होते मराठवाड्यातले. ते मराठवाड्यातल्या कधी होते? प्रश्नांनो, हे अनादी अनंत काळी 1975च्या आसपास होते सीएम, बापरे, ज्यावेळेस त्यांनी जुनं. हे केलेली PhD केली मराठवाड्याच्या प्रश्नावर, आणि मग मुख्यमंत्री म्हणून मराठवाड्याचे प्रश्न सॉल्व्ह करायचा प्रयत्न केलेला. ते इंटरेस्टिंग आता असं झालंय स्टोरी. की आता काही डिग्रीचं एवढं मॅटर नाही करत. तेव्हा आय थिंक करत होतं, काय नाही. नाही, तेव्हाही नव्हतं करत. ते असंच काँग्रेस अच्छा. सगळे अच्छा. वकील घ्यायचे असे, नाही का, प्रतिष्ठित जो कोण असेल हा, असं हा. एरियातला त्याला पॉलिटिशियन करायचं. आणि इंटरेस्टिंग Anyway, गोष्ट, तर हा- त्यांनी हा, त्याच लय खतरनाक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. त्यांच्या मुलीचे मार्क 2 मार्क त्यांनी परीक्षेत वाढवले होते. म्हणजे फोन करून काय, अच्छा. बाबा मार्क वाढव माझ्या पोरीचे 2, कारण महाराष्ट्रात. ती परत MBBS ला फेल होत होती. ओके, तर महाराष्ट्रात. असं महाराष्ट्रातलीच, तर असं म्हणतात की हा. त्यांनी फोन करून म्हणले होते. असा आरोप त्यांच्यावर हा. झाला आणि त्यांना राजीनामा द्यावा लागला. हो का? हो. सीएम पदाचा राजीनामा. सीएम पदाचा द्यावा वा. लागला. वा, क्रेझी. एनिवे, आता हा थॉट का आला होता, कारण मी असंच विचार करत होतो की स्मृती इराणीचा जो करिअर ग्राफ आहे तो किती इंटरेस्टिंग आहे. की बरेच वर्ष ऍक्टिंग केली, क्योंकि सास भी कभी बहू थी सारख्या शो मध्ये काम केलं, तुलसी मेन कॅरेक्टर, लाईक घरोघरी पोहोचली होती तुलसी. त्याच्यानंतर तिने एकदम पॉलिटिक्समध्ये जंप घेतली, जिंकली, आणि फक्त जिंकलीच नाही, तिने राहुल गांधी सारख्या पॉलिटिशियनला हरवलं आणि
ऑलमोस्ट 1 की 2 टर्म युनियन मिनिस्टर पण होती, म्हणजे एज्युकेशन दोन मिनिस्टर तर term. होतीच. आय थिंक अजून एक कुठली टेक्सटाईल चाइल्ड वेलफेअर आय थिंक कोणीतरी होती, पण एज्युकेशन सर्वांना आठवतं की स्मृती इराणी तुलसी बनी एज्युकेशन मिनिस्टर. आणि मग आता रिसेंटली वापस ती हरली आणि आता ती बॅक टू ऍक्टिंग, बॅक टू क्योंकि सास भी कभी बहू थी आणि हे. तर मला तेच विचार आला की तिचं करिअर ग्राफ इथं इतकं इंटरेस्टिंग आहे आणि तिने किती जग पाहिलं असेल मी म्हणून, की म्हणजे तुम्ही 10-15 वर्ष तुम्ही ऍक्टिंग केली, 10-15 वर्ष मग पॉलिटिक्समध्ये होता ऍट द टॉप लेवल, युनियन मिनिस्टर, वापस टू ऍक्टिंग. तर तिच्याकडे जो एक्सपिरियन्स असेल, तिच्याकडे टॉकिंग पॉइंट्स इतके असतील, तर असं वाटलं की तिच्याशी कधी बोलायला मिळालं तर हे लर्न करायला खूप होईल. आणि त्याच्यावरच वाटलं की महाराष्ट्र देशात तर आहे, पण स्टार्टिंग विथ महाराष्ट्र असे कोणते पॉलिटिशियन्स आहे ज्यांचा इंटरेस्टिंग बॅकग्राऊंड आहे, मीडिया, ऍक्टिंग, स्पोर्ट्स एक्सेट्रा, किंवा इंटरेस्टिंग डिग्रीवाले पॉलिटिशियन जे आपले प्रश्न होते. तर ते आपण आज डिस्कस करूया. आणि सोमेश तर कामच त्याचं हे आहे दिवसभर पॉलिटिक्स फॉलो करणं, तर वाय नॉट. येस, खूप साऱ्या गोष्टी आहेत. त्यातलं मला स्मृती इराणीच्या करिअर ग्राफमध्ये अजून एक आठवलं. व्हाईल शी वॉज डुईंग ऍक्टिंग, ती एकदा गुजरातमध्ये गेली होती आणि तिथं नरेंद्र मोदीच्या विरोधी स्टेटमेंट देऊन आली. हो, आय थिंक सो नर्मदा बचाव की सिलेंडर असं काहीतरी होतं, असं काहीतरी होतं. आणि तिने प्रॉपर शिव्या घातलेल्या मोदीला, आणि नंतर मग मोदीचाच प्रचार, कॅबिनेट वगैरे वगैरे. प्रचार कॅम्पेन. अजून एक असा माणूस आहे जो पॉलिटिक्समध्ये जाऊन रिटर्न आला आणि विश्वास बसणार नाही, त्या माणसाचं नाव आहे अमिताभ बच्चन. हो, करेक्ट. हिस्टॉरिकल लीड मिळाली होती त्याला, हिस्टॉरिकल. तर म्हणे तर त्याच्या बॅलेट पेपरवर मुलींनी लिपस्टिक लावून हे केलं होतं, म्हणजे किस करून वगैरे बॅलेट पेपर टाकलं असं. ते वाचताना शिक्का आणि लिपस्टिक असायची म्हणे. कारण की गांधी घराणं आणि अमिताभ बच्चन यांचे खूप जवळचे संबंध. तर सोनिया गांधीचं कन्यादानच, म्हणजे तिचं जे ट्रेनिंग म्हणू शकतो आपण भारतीय घराण्यात राहायचं, तेच अमिताभ बच्चनच्या घरी झाले, हरिवंश राय बच्चनच्या घरी. आणि त्यांच्या कशावरनं तरी भांडणं झाले आणि मग ते नाही झालं. तर मग जया बच्चन आता समाजवादी पार्टीकडनं राज्यसभेत आहे, तर त्यांचं जरा ब्रेकअप झालं सॉर्ट ऑफ. पण आय गेस आपण महाराष्ट्रात बोल. नाही, तसं पाहिलं तर मग महाराष्ट्राचा एक्झाम्पल सुनील दत्त पण आहे, लाईक सक्सेसफुल ऍक्टर आणि मग पॉलिटिशियन, तो एक आहे. आणि आपल्या प्रश्नांमधला एक आन्सर अमोल कोल्हे. व्हेरी सक्सेसफुल ऍक्टर. काहीच कारण नव्हतं, म्हणजे असं नव्हतं की ऍक्टिंग चालत नाहीये, बट व्हेरी बिग सोशल, नाही का, सोशल वर्क मध्ये भारी काम, सगळ्या गोष्टी, लोकसंपर्क, भयंकर चांगलं वक्तृत्व. आणि आता राष्ट्रवादीच्या फ्रंट फूटवर आहे. फ्रंट फूट. आय थिंक काहीतरी रुमर पण होता की जर मर्ज झाली असती पार्टी तर ही वॉज सपोज टू बी द स्टेट प्रेसिडेंट, ऑलमोस्ट. पण अमोल कोल्हेंचं आय थिंक करिअर ग्राफ जो एकदम वर गेला आणि एकदम पॅन महाराष्ट्र, जसं स्मृती इराणीचं तुलसी झालं, जेव्हा आय थिंक संभाजी महाराजांचा रोल केलेला तेव्हा ना त्या शो मध्ये, शिवाजी. आणि ऍज अ पॉलिटिशियन हाय मिळालं ज्यावेळेस कांद्याचे भाव वाढले इम्पोर्ट ड्युटीमुळे, आणि नाशिकमध्ये त्याने लयच भारी काम केलं आणि लयच मोठी आंदोलन वगैरे केले आणि मोठा विजय राष्ट्रवादी तिथं मिळाला. त्याच्यामुळे अमोल कोल्हे बिकम अ बिग नेम. पण आय थिंक अमोल कोल्हे स्टील ऍक्टिंग करतात ना, आय थिंक प्ले करतात ते, आय थिंक करतात शिवाजी महाराज आय थिंक आधीमध्ये करतात ते, बट असं रेग्युलर नाही. आता फुल टाइम पॉलिटिशियन इज फर्स्ट. हो, आणि संसदेत मुद्दे मांडणं वगैरे मोठी जबाबदारी. करेक्ट. म्हणजे ती स्किल आहे ना, बिकॉज ऑफ बिईंग अन ऍक्टर, ती बोलण्याची स्किल खूप चांगली आहे. म्हणजे हिंदीत पण प्रभुत्व आहे तर दिल्लीत चांगलं, मराठीत तर बोलता येतच ऑफकोर्स. मर्जर करण्याच्या टॉक्स मध्ये ही अँड रोहित पवार दोघंच इन्व्हॉल्ड होते त्यांच्या बाजूने. सो मोठा विषय, म्हणजे इम्पॉर्टन्स आहे. मग मीडिया, आणि जर याचं बोलणं झालं तर मग विजय दर्डा लोकमतचे संपादक आणि स्टार्टर ते होते. त्याच्यानंतर शिवसेनेने एकदा प्रितीश नंदी यांना राज्यसभेवर पाठवलं होतं. प्रितीश नंदी डायरेक्टर प्रोड्युसर, तर ते पण मीडिया बॅकग्राऊंड, महाराष्ट्रातनं गेलेले. तसंच आता बीजेपीने नवनाथ बन नावाचा एक पत्रकार होता, आय गेस मुंबई तक का एबीपी, माझा मला एबीपीचा होता, आणि फडणवीसला इंटरव्ह्यू मध्ये भयंकर क्रॉस क्वेश्चन केलं, नाही का, ऑलमोस्ट लयच खाली जाऊन, आणि फडणवीस त्याला प्रवक्ता केलं, भाजप प्रवक्ता केलं. प्रवक्ता काय करिअर, म्हणजे पर्सनॅलिटी ग्राफ एकदम चेंज. मग आय थिंक
नवनीत राणा म्हणजे महाराष्ट्रामध्ये मीडिया काम नाही केलंय, बट आय थिंक तेलुगू पंजाबीमध्ये आय थिंक काम केलेलं आहे फिल्म्समध्ये. आणि मग शी बिकेम अमरावतीमधनं, इव्हन शी मॅरिड दिस गाय अमरावतीमधनं, अगेन पॉलिटिशियन मधनं. त्याच्यानंतर कुमार केतकर पण गेलेले आहेत राज्यसभा. ही वॉज द संपादक ऑफ लोकसत्ता ना, आय थिंक. लोकसत्ता. आता व्लॉगर याला जर का मीडिया म्हणलं तर कृष्णराज महाडिक प्रदेशाध्यक्ष युवा भाजपचे. करेक्ट. पण त्याच्यात तेच माझा एक काउंटर पॉईंट त्याच्यात हे आहे की जसं अमोल कोल्हेचं जो एक्झाम्पल घेशील, प्युअरली ऍक्टर, फुल फ्लेजेड ऍक्टर, नो पॉलिटिकल बॅकग्राऊंड आणि पॉलिटिक्स. कृष्णराज महाडिक तरी थोडा ऑफकोर्स बॉर्न इन पॉलिटिकल फॅमिली म्हणून पण किकस्टार्ट आहे, बट ठीक आहे, फेअर इनफ, कन्सिडर करू शकतो. अजून जसं आता साऊथमध्ये याचे खूप क्रेझी एक्झाम्पल्स आहेत. म्हणजे साऊथमध्ये तर तू पकड राईट फ्रॉम MGR, विजय, जयललिता, करुणानिधी, कमल हसन, थलपती विजय, म्हणजे मग आंध्र प्रदेशमध्ये NTR, चिरंजीवी, पवन कल्याण, ते तर एंडलेस लिस्ट. आय थिंक तिथे हा मॉडेल जास्ती सक्सेसफुल आहे. तुम्ही ऍक्टर पण सक्सेसफुल आहे आणि पॉलिटिशियन पण सक्सेसफुल आहे. त्याचं कारण पण असं की तिथले ऍक्टर खूप सोशली रिस्पॉन्सिबल वागतात. आणि आय थिंक त्यांचे फिल्म्स पण थोडे सोशल मेसेजवाले असतात ना. म्हणजे लाईक पुअर गाय फायटिंग अगेन्स्ट रिच मॅन, फायटिंग अगेन्स्ट सिस्टम, तर ती इमेज पण तशी बनते त्यांची. आणि ते इंटेन्शनली तसं ग्रे कॅरेक्टर्स प्ले नाही करत. पण असं इंटरेस्टिंग आहे की तिथं ग्रे कॅरेक्टर प्ले करणाऱ्या लोकांना पण ह्यूज रिस्पेक्ट आहे. ऍज अ रिस्पेक्ट इट सेल्फ फॉर द फिल्म्स आणि मीडिया जास्त आहे. म्हणजे जयललिता मला नाही वाटत कधी म्हणजे केले असतील रोल्स, पण शी वॉज मोर नोन फॉर एज अ ग्लॅमर ऍक्ट्रेस, ती बनली. तर असं जरुरी नाही आहे. बट अजून महाराष्ट्रात असे ओव्हर्टली असे खूपच कमी एक्झाम, म्हणजे सगळे ते वाले आहेत. म्हणजे राजेश खन्ना, राज बब्बर, विनोद खन्ना. आय थिंक हे लोक बरेचदा यांनी काही लोकांनी इथनं कंटेस्ट केलाय, बट जसं हेमा मालिनी इथनं नाही कॉन्टेस्ट केलाय, ती आय थिंक दिल्ली किंवा पंजाब केलेला आहे. सनी देओल पण टेक्निकली आहे तर मुंबईचाच होता, पण गुरदासपूर मधनं तो MP बनला. पण असे महाराष्ट्र मराठी मीडिया नाहीये, पण वेगवेगळ्या बॅकग्राऊंडचे आहेत. छगन भुजबळने नाटकात काम केलेलं आहे. सो असे बॅकग्राऊंड असणारे खूप लोक आहेत. कलेशी संबंध असणारे आणि कलासक्त लोक खूप आहेत आपल्याकडे. कलासक्त तर खूप, म्हणजे शिवसेनाची स्टार्टच कलेमधून झालेली आहे. लाईक व्यंगचित्र आणि इव्हन तो हारायला कोण, तो पैठणीवाला राहिला, आदेश बांदेकर. आदेश बांदेकरने आणि ऍक्च्युली जेवढं मला आठवतं एकदाच कॉन्टेस्ट केलाय इलेक्शन माहीम मधनं, बट ही लॉस्ट मनसेच्या. पण टेक्निकली आहे, शिवसेना उपनेते आहे, तर उपनेता आहे. त्याच्यानंतर मग सयाजी शिंदे पण आहे. सयाजी शिंदे लाईक ऑफिशियली ऑन पेपर मेंबर. तसं पाहिलं तर मग महेश मांजरेकर पण मनसेमध्ये काम केलं. आय थिंक कॉन्टेस्ट पण केलं होतं, इफ आय एम नॉट रॉंग. कुठलं नाही, कॉन्टेस्ट नाही केलं, आय गेस. नाही केलं बघावं, नाही केलं बहुतेक. कारण मला असं आठवतं की ऑफर केली होती राज ठाकरे, असं काहीतरी झालं. सगळ्यात मोठा मीडिया पर्सन विसरतोय आपण, संजय राऊत. डेफिनेटली संजय राऊत. पण संजय राऊत पण कधी कॉन्टेस्ट नाही केलं, राज्यसभा ऑलवेज. राज्यसभा मागच्या दारानं. अजून तसे कमी आहेत रे, म्हणजे टेक्निकली स्पोर्ट्स मध्ये पण ब्युरोक्रॅट आहेत. लाईक सुरेश प्रभू ब्युरोक्रॅट होते. आणि आता एक नवीन फॅड निघालंय ह्या मागच्या 5 वर्षात, म्हणजे या निवडणुकीत सगळ्या मंत्र्यांचे जे OSD आहेत, त्यांचे पर्सनल सेक्रेटरी जे आहेत ते किंवा त्यांच्या बायका आमदार खासदार होत आहेत. हे ट्रेंड पहिल्यांदा महाराष्ट्रात आलंय. मला वाटतं फडणवीसचे काहीतरी 3 का 4 OSD किंवा त्यांच्या पत्नी अशा आमदार वगैरे झालेले आहेत. मोठा आकडा आहे यावेळेस. आता जर आपण स्पोर्ट्स बघितलं तर महाराष्ट्रात जसं एक होतं की विनोद कांबली ट्राईड, कॉन्टेस्ट केलं पण हारला, ते एक आहे. तशी अजून जास्त जसं सचिन तेंडुलकर वेंट ऑन राज्यसभा, पण अगेन दॅट इज राज्यसभा नॉमिनेटेड.
अजून असे तसं examples एक काय? हिंद केसरी का महाराष्ट्र केसरी होते एक हा कडचेच, यार मला त्याचं नाव आठवत नाही, बट ही ऑल्सो कंटेस्टेड इन वन इलेक्शन. हा आता पण ना हे चंद्रहार पाटील चंद्रहार contested- पाटील, चंद्रहार ही पाटील. वॉज आय थिंक डबल महाराष्ट्र केसरी. ही कॉन्टेस्टेड हो. फ्रॉम SSUBT पण कुडंट विन. पण हा. आय थिंक बोलू शकतो ते पण पॉलिटिशियन. पण असे हम्म. सक्सेसफुल जसं फॉर एक्झाम्पल सिद्धू झाला, अझरुद्दीन झाला, हम्म. जे पॉलिटिक्समध्ये होते, सॉरी मीडियामध्ये होते, क्रिकेटमध्ये होते. सिद्धूचं हम्म. रजन वन मोर ग्राफ, क्रिकेट, मीडिया, रियालिटी शोज. रियालिटी शोज, बॅक टू मीडिया. अझरुद्दीन आय थिंक स्पोर्ट्स, मग पॉलिटिक्स हे झालं. मग गौतम गंभीर फॉर एक्झाम्पल, कीर्ती आझाद, सचिन तेंडुलकर, हरभजन सिंग. आता अक्षय कुमारला मनोज पॉलिटिशियन, अक्षय कुमारला पॉलिटिशियन म्हणावं की नाही हा एक प्रश्नच आहे आता. ते आता मिक्स झालंय सगळं. अनुपम खेर झालं. मी अक्षय कुमार सोबत भेटलोय तर आय डोंट थिंक Okay. पॉलिटिशियन आहे. नाही. खरं वाटतं का माणूस जरा? काय माहित आता ते तेवढं नाही कळत ना. बट मनसूर अली खान पटौडी फॉर Yeah. एक्झाम्पल, आय थिंक श्रीशांतनी पण केलं होतं का? आय थिंक असं ही वाटतं ट्राईड. श्री- आय थिंक ही ट्राईड. हा. पण आय थिंक श्रीशांत- इरफान खानने पण ट्राईड केलं होतं. म्हणजे काहीतरी केलेलं इरफान खानने, मला विसरलो मी. पण गेस्ट इन द इरफान खान? न्यूज रूम मध्ये इरफान पठाणने प्रयत्न केलेला, मला वाटतं काहीतरी सीट नाही भेटला असं काहीतरी झालेलं आहे. काय माहित. युसुफ पठाण तर सक्सेसफुल युसुफ पठाण एमपीच तर आहे आय आहे. थिंक ना. हो. युसुफ पठाण इलेक्टेड MP आहे. पण आय टेल यू वियर्ड ट्रेंड महाराष्ट्रातला, वकील हे चांगले पॉलिटिशियन्स ओके. होतात. चांगले आय डोंट वकील. लाईक सब्जेक्टिव्ह, पण वकील पॉलिटिशियन होतात याची हिस्ट्री खूप मोठी आहे. लाईक राईट जसं? फ्रॉम बॅरिस्टर अंतुले, देन निलंगेकर, देन सुशील कुमार शिंदे, विलासराव देशमुख, मला वाटतं अजून कोण होतं बॅरिस्टर. तर असे एक 6-7 महाराष्ट्रातले मंत्री आणि पॉलिटिशियन्स आहेत जे थेट वकील आहेत. त्यांनी प्रॅक्टिस केली आहे किंवा काही लोकांनी त्यातल्या केली नाहीये, पण वकील अँड देन बिकमिंग पॉलिटिशियन इज स्टील अ बिग क्रेज. जसं तुम्हाला I think अनिल त्याच्यात परब ते पण आहे ना आहे. की त्याच्यात ते पण आहे ना की पॉलिटिक्समध्ये आजकाल लॉचं खूप इम्पॉर्टन्स झालंय. लाईक केसेस, एका मुद्द्याला सगळ्या बाजूनी बघणं. तर आय थिंक लॉयर आणि पॉलिटिशियन ती एक स्किल खूप इम्पॉर्टंट झाली आहे फॉर. आता रुपाली ठोंबरे जे नाव चर्चेत असतं, लॉयर आहे नाही का. सुषमा अंधारे लॉयर आहे. सगळे आता ती ज्योती वाघमारे शिवसेनेकडनं आता राज्यसभेवर खासदार झाले, प्रवक्त्या होत्या, त्या पण वकील आहे. अच्छा. पण वेन यू से वकील, त्यांनी असे थोडे वर्ष प्रॅक्टिस केली आणि मग आले की बाय डिग्री वकील? हा, म्हणजे वकिलांचं बऱ्याचदा असं असतं ना की फुल टाइम जॉब नसतो. काहीतरी केस असती, ती चालू असती, मग तारीख आल्यावर जातात. असं ऑन अँड ऑफ प्रॅक्टिस करत आले. टेक्निकली त्यांचं ते फुल टाइमच आहे ना, म्हणजे त्यांचं ते फुल टाइम जावं लागत. जसं फॉर एक्झाम्पल उज्ज्वल निकम इज एन एक्झाम्पल की प्रॉपर मोठ्या लेवलचे, आणि असंही नाही की लाईक स्मॉल टर्म, मोठ्या लेवलचे लॉ मध्ये होते आणि नाव बीजेपी पॉलिटिशियन. आणि त्यांनी कॉन्टेस्ट केलं, हरले अँड नाव ऑन राज्यसभा. सो आता विलासराव देशमुख आणि सुशील कुमार शिंदे यांनी जरा ऑन रेकॉर्ड आयुष्यातली 2-2 वर्ष प्रॅक्टिस केलेली आहे. सो आहेच आहे ते. पण आय गेस वकिलांना सोपं जात आहे. आय गेस वी नीड टू सी मोर डॉक्टर्स नाही का, असे इंजिनियर्स. आता इंजिनियर म्हणलं तर हे आहेत, मला वाटतं पृथ्वीराज चव्हाण इंजिनियर आहेत, आणि आमच्या इकडचे राजेश टोपे पण इंजिनियर आहेत, जे आरोग्यमंत्री होते. आय गेस जयंत पाटील पण इंजिनिअरिंग शिकायला गेले होते. सो इंजिनियर जरा एक 8-10च्या लिस्टमध्ये इंजिनियर आहेत. आता डॉक्टरचा टाइम आहे, जरा मागं पडले डॉक्टर. अमोल कोल्हे डॉक्टर पण आहेत. अमोल कोल्हे डॉक्टर, ऍक्टर, MBBS आहे ना, आणि PhD वाले डॉक्टर नाही. अमोल कोल्हे सोबत पॉडकास्ट करायला पाहिजे. खरंच नाही करू आपण. लाईक आपण काढू त्यांना, बरोबर बोलू. बट डिग्रीजची गोष्ट झाली तर वन ऑफ द ग्रेटेस्ट एव्हर फ्रॉम महाराष्ट्र, बट क्रेझी इन टर्म्स ऑफ डिग्री, द लेट श्रीकांत जिचकर, नागपूरचे. त्यांचा रेकॉर्ड आय थिंक किती मोस्ट क्वालिफाईड, इंडियाज मोस्ट क्वालिफाईड मॅन, म्हणजे 20 पोस्ट ग्रॅज्युएट डिग्रीज, 28 मेडल्स इन टोटल. ही वॉज MP का?
एमएलए होते आणि अनफॉर्च्युनेटली एका ऍक्सिडेंटमध्ये ते वारले. त्यांचा करिअर खूप चांगला होता, बट बिकॉज ऑफ दिस पुढे नाही जाऊ शकले. बट श्रीकांत जिचकर इज वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट नेम्स. आता एक काहीतरी तेजस्विनी पाटील की काहीतरी म्हणून एक मुंबईची नगरसेविका आहे, खूप कमी वयामध्ये नगरसेविका झाली आणि ती रील बनवून टाकते की कमेंट करतात लोक की हे इथं कचरा खूप आहे, ती जाते रील बनवते. पाहिलंय मी, आय थिंक मुंबईला ना? हा, सो मला वाटतं एज्युकेटेड पॉलिटिशियन्स फार वाईट नाही करू शकणार. कितीच वाईट करणार. ऍट द एंड ते इंस्टाग्रामवर आहेत, लोक कमेंट करणार आहेत, दे विल हॅव टू रिस्पॉन्ड समडे. करेक्ट. अजून एक्झाम्पल घ्यायला झाले तर आता हे महाराष्ट्र नाही आहे, बट ऑफकोर्स अरविंद केजरीवाल, IIT, IRS आणि मग पॉलिटिशियन राघव चड्डा. पण महाराष्ट्रातले ॲज सच अजून असतील, पण म्हणजे डिग्री विग्री असेल ते ठीक आहे, पण असे इंटरेस्टिंग बॅकग्राऊंड, पृथ्वीराज चव्हाण, आय थिंक तुम्हाला सांगत होता पृथ्वीराज चव्हाण बद्दल. पृथ्वीराज चव्हाण हॅज अ डिटेल इन्फॉर्मेशन त्याची अशी आहे की ज्यावेळेस भारताचा अमेरिकाशी नागरी अणुकरार चालला होता की सिव्हिल इन्फ्रास्ट्रक्चर आणि पॉवरसाठी ॲटॉमिक एनर्जीचा वापर, तर त्याच्यामधलं सगळं ब्रेन पृथ्वीराज चव्हाण होतं. त्याचं कारण असं की पृथ्वीराज चव्हाण जिथं अमेरिकेत शिकले होते, बार्कली मधली ती युनिव्हर्सिटी होती, दॅट इज द सेम युनिव्हर्सिटी जिथं ओपनहायमर पिक्चर जर तुम्ही बघितलं असेल तर त्यातला सगळा रिसर्च करणारे लोक असतात. सो तो त्याच युनिव्हर्सिटीमध्ये ते शिकले, भारतात आले, पॉलिटिशियन बनले, अँड व्हेन द राईट टाइम केम ही वॉज द राईट पर्सन ॲट राईट पोझिशन. PMOचा सगळा कारभार बघायचे, त्यांच्याकडं अणुऊर्जेचं पण काहीतरी मंडळ होतं अणुऊर्जेचं, ते पण त्यांच्याकडं होतं. सो तो जो काही करार झाला, ही कुड कन्व्हिन्स ऑल ऑफ देम इन गुड टर्म्स की नेमकं आमच्या इथं काय काय आहे आणि आम्ही कसं कसं याला सिक्युअरली ठेवू. सो त्यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन इन टर्म्स ऑफ ॲटॉमिक एनर्जी भारतात आणणं. त्याच्यात पण लिहिलंय की चव्हाण वर्कड इन द US एरोस्पेस इंडस्ट्री as a research engineer for 4 years before taking up politics. Then with IBM, like very first, ज्यावेळेस काहीच हे आपण जे आता वापरतो ना गुगल इनपुट टूल वगैरे असं काहीच नव्हतं, त्यावेळेस ही वर्क विथ IBM टू डेव्हलप सम सॉफ्टवेअर ज्याच्यामध्ये सगळ्या रिजनल भाषा कम्प्युटरवर येऊ शकतील. अच्छा. सो त्याने तसं जरा बॅकग्राऊंडमध्ये पृथ्वीराज चव्हाण जरा जास्त कामं केलेत. ह्याच्यात मी इथेच वाचू दिलंय, बॅक इन इंडिया ही फाउंडेड अ कंपनी टू डेव्हलप डिफेन्स इलेक्ट्रॉनिक इक्विपमेंट अँड स्पेशल पर्पज कम्प्युटर्स फॉर एअर डिफेन्स, मिसाईल कंट्रोल अँड अँटी सबमरीन वॉरफेअर. अरे बापरे, हे नव्हतं माहिती मला. हे जरा जास्त झालं. नेक्स्ट लेवल. आणि त्याच्यानंतर मग इमॅजिन, म्हणजे कधी कधी मला असं वाटतं की इतकं एज्युकेशन घेतल्यावर नंतर मग जेव्हा ते विधानसभेत किंवा लोकांची काम करत काय चाललंय, कुठल्या प्रश्नांवर भांडताय तुम्ही, कुठे, म्हणजे खरंच लाईक. आणि तसंच झालं, अनफॉर्च्युनेटली त्यांना हेच करावं लागणार, क्विट करावं लागणार काहीतरी. हो, तसंच झालं त्यांचं. जो माणूस कधी लाईक ऍक्टिव्ह पॉलिटिक्स मध्ये एवढं जास्त इन्व्हॉल्व असतात, जसं की आता लोकसभेचं जरी इलेक्शन असलं ना तरी सुद्धा तो माणूस राजकीय दृष्ट्या इतक्या ऍक्टिव्ह नसतो, कारण की लोकसभेचं इलेक्शन बऱ्यापैकी याच्यावर असतं की या क्षेत्रामध्ये कोणत्या पक्षाचे किती आमदार आहेत किंवा सेंट्रलला कुठल्या पक्षाची किंवा नेत्याची हवा आहे, काहीतरी एक असं वारं चालतं ना, तर त्या वाऱ्याचा परिणाम असतो की लोकसभेत तुम्ही जिंकून येता. आमदारकीला तसं नसतं. आमदारकीला माणूस लय मॅटर करतो, खासदारकीला तसं लय मॅटर नाही करत. अदरवाईज ते मॅटर करत असतं तर एवढे शॉकिंग रिझल्ट महाराष्ट्रभर आले नसते. की सुजय विखे म्हणजे ज्याच्या 4 पिढ्या राजकारणात, त्याला निलेश लंकेने हरवलं. मुंडे, पंकजा मुंडे, किती मोठं नाव आहे, तिला बीडमध्ये एका बजरंग बाप्पा सोनवणे नावाच्या एका नव्या माणसाने हरवलं. एवढे शॉकिंग रिझल्ट येत नाही ना. सो मला असं वाटतं की लोकसभेला जे जिंकून जातात ते मतांचं पॉलिटिक्स नसतं, ते नॅरेटिव्हचं पॉलिटिक्स असतं. सो पृथ्वीराज चव्हाण सारखी लोक, सॉरी मी कम्प्लीट करतो, पृथ्वीराज चव्हाण सारखी लोक नॅरेटिव्हच्या पॉलिटिक्सवर राहिलेली आहे. तो अचानक महाराष्ट्रात आला, तो माणूस म्हणले आमदारकी लढा, नाही का, ह्या सगळ्या डर्टी पॉलिटिक्सचा भाग व्हा, तर नाही चालणार ना. काही लोक त्याच कामासाठी बनलेले असतात, लोकसभा पॉलिसी बनवणं, त्या लेवलचा विचार करणं. त्यांनी कुठे विचार करत बसायच्या आयला नगरसेवक आपला इथला माणूस नीट नाहीये. नाही, पण त्याच्यात एक काउंटर पॉईंट आपण आहे की पार्टी पण मॅटर करतो ना. जसं आता जेव्हा थोरात हारले काँग्रेसचे, तर त्याच्यात बीजेपी वर्सेस काँग्रेस झालीच होती ना ऍट दी एंड फाईट.
त्याच्यात हो. बीजेपी जिंकली, काँग्रेस हरली. तर हो. डिपेंड करतं पण येस लाईक त्याच्यात आता लोकसभात असं आपलं प्रेसिडेन्शियल इलेक्शन सारखं झालंय की तुम्हाला मोदी पाहिजे की राहुल गांधी पाहिजे, त्या हिशोबाने हो. तुम्ही वोट करा. हो, तसंच पण झालंय. आमदार आणि नगरसेवक मध्ये कसं होतं की मी याच्याकडे जाऊ शकेल का प्रॉब्लेम झाली तर, ऍक्सेसिबल आहे का, तसं पण लोक विचार करतात. तर ते डिपेंड करतं. बट आणि परत जर का काँग्रेसची सत्ता आली तर परत पण ह्या लोकांना मोठी पदं मिळू शकतात. आणि जे आताचं राजकारण चाललेलं आहे त्याच्या हिशोबाने कधी कधी लोक विसरून जातात की यार हे पॉलिटिशियन्स किती बिग डील आहेत. की समजा लेट्स अज्युम येणाऱ्या इलेक्शनमध्ये मोदी हरले आणि राहुल गांधी पंतप्रधान बनले, तर महाराष्ट्रातनं ज्या 5-10 लोकांना काँग्रेस वर घेईल तर ती नावं लोकांसाठी खूपच शॉकिंग असतील. जसं महाराष्ट्रातल्या लोकांना आणि इन्क्लुडिंग मला खूप शॉकर होता ज्यावेळेस सुशील कुमार शिंदे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले. आता मी लहान होतो पण पेपर वाचायचो तर मला झालं यार हा माणूस कुठेच नव्हता. हे विलासराव देशमुख, अशोकराव चव्हाण ही सगळी लोक बाजूला झाली. अचानकच कोणतरी असा माणूस आला ज्याचा संबंधच नाही. माझ्या आसपासची लोक म्हणायला लागली की अरे हा कुठला माणूस आला. नंतर ज्यावेळेस मी आता बघायला लागलो एका पॉलिटिकल न्यूज चॅनलसाठी काम करायला लागलो त्यावेळेस मला लक्षात आलं अरे की सुशील कुमार शिंदे लय जुना माणूस आहे. मग सुशील कुमार शिंदे फर्स्ट टाइम मुख्यमंत्री बनायला पाहिजे होते इन 1985 इन 1990. त्यावेळेस काही कारणांनी त्यांचं मुख्यमंत्रीपद गेलं. मग काँग्रेसने त्यांना केंद्रात घेतलं आणि ज्यावेळेस इकडची परिस्थिती बिघडली त्यावेळेस काँग्रेसने त्यांना मुख्यमंत्री केलं. सो ही वॉज ऑलवेज देअर. ही वॉज देअर बिफोर एनीवन एल्स. लाईक यशवंतराव चव्हाण आणि शरद पवार हे दोघं, शरद पवार आणि सुशील कुमार शिंदे दोघं यशवंतराव चव्हाणांना भेटायला गेलेले आणि ते तिघजण मिळून गझल ऐकायचे. असे किस्से आहेत सुशील कुमार शिंदेचे. सो ही वॉज अ लिजेंडरी पॉलिटिशियन. एकदा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक हारले. देन काँग्रेसचा प्लॅन होता की त्यांना आधी राज्यपाल केलं, मुख्यमंत्री ज्यावेळेस त्यांना काढून टाकलं त्यावेळेस, आणि मग काँग्रेसला प्लॅन होता की त्यांना राष्ट्रपती करायचं. बट देन प्रणव मुखर्जी वॉज कंटेंडर, जास्त सिनियर, तर मग त्यांना केलं. आणि देन काँग्रेसची सत्ताच गेली. सो त्यांना काही देताच नाही आलं सुशील कुमार शिंदेला. सो आय गेस आपण जो टॉपिक मध्ये बघतो बॅकग्राऊंड वाईज काही वेगळं नव्हतं ना, म्हणजे हा बॅकग्राऊंड वाईज खूप वेगळं आहे. ही वॉज वॉर्ड बॉय इन अ हॉस्पिटल. ही वॉज देन वेंट टू कोर्ट टू बिकम, त्याचे पट्टेदार असतात ना मागं, हाजीर हो ते म्हणायला, ही बिकेम दॅट. देन ते रात्रशाळेत शिकले. ही बिकेम पोलीस ऑफिसर, पोलीस उपनिरीक्षक, म्हणजे सब इन्स्पेक्टर झाले. सब इन्स्पेक्टर झाल्यावर शरद पवारांना भेटले. शरद पवार बोलले सोडे इलेक्शन, राजकारण वगैरे. त्यांनी सोडली नोकरी, राजकारणात आले. त्यांना तिकीटच नाही भेटलं. सो आता काय करायचं, मग LLB ची डिग्री होती, कारण जॉब तर सोडलेला पोलीसचा. मग वकिली करायला लागले. मग वकिली करत असताना जे तिकीट त्यांना मिळालं नव्हतं त्या जागचा माणसाचं अपघाती निधन झालं. पोटनिवडणूक लागली, मग यांना तिकीट मिळालं, मग हे आमदार झाले. बोलो. वा. आणि आता त्यांची आय थिंक एक मुलगी वॉज मॅरिड इन टू अ फॅमिली. आता त्यांचा नातू ऍक्टर झाला ना, तो वीर पहारिया. हो, तो त्यांचा नातू. बट आय थिंक पोलीस निरीक्षक किंवा पोलीस याचं RR पाटलांची पण हे आहे का, ते होते पोलीसमध्ये होते, गृहमंत्री होते. सो ही वॉज द मोस्ट फेमस गृहमंत्री, की पोलिसांसाठी त्यांनी खूप जास्त काम केलं. त्याच्यामुळे पोलीस त्यांना ऍक्च्युअली नाही का पोलिसांना भेटले की लेच रिस्पेक्ट, अजून पण रिस्पेक्ट करतात. आय डोंट नो द एक्झॅक्ट थिंग, पण मला वाटतं त्यांनी खूप सारे काहीतरी वेतन आयोगात बदल करून पोलिसांना मदत केली होती. करेक्ट. आणि तसं झालं, तसं पाहिलं तर अजून एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे, गोविंदाने शिवसेना जॉईन केली. टेक्निकली गोविंदा इज ऑल्सो पॉलिटिशियन. असं पाहिलं आधी तर ते काँग्रेसमधनं, आय थिंक ही वॉज अन MP ऑल्सो. आधी काँग्रेसमधनं MP होते आणि आता रिसेंटली शिवसेना जॉईन केली. बट असं काही पद नाही आहे, म्हणजे काही कॉन्टेस्ट पण नाही केलं मला वाटतं. स्टार प्रचारक म्हणून तशा टाईपचं आहे. बट अजून एक इंटरेस्टिंग स्टोरी आहे AR अंतुले नावाचे. सो त्यांचं बॅकग्राऊंड मध्ये काही इंटरेस्टिंग नव्हतं, बट त्यांनी एका कलाकाराला घर देण्यासाठी रात्रीतनं, म्हणजे संध्याकाळी त्या कलाकाराला भेटले, अंध कलाकाराला. त्या चुकीने त्यांच्याकडनं अंध कलाकाराचा अपमान झाला. त्यांनी रात्री मंत्रालय उघडलं. सो रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत त्यांना घर मिळालं होतं. रात्रभर अख्खं मंत्रालय काम करत होतं. याच्यावर मराठीत सिनेमा आला, आजचा दिवस माझा. सो पाहिलंय असं जरा कनेक्टेड आहे. मूवी ऍक्च्युअली, ती खूप चांगली पिक्चर आहे. इट्स ऑल ट्रू. इट्स ऑल ट्रू. हा नाही, तर माझं कसं झालं माहितीये, मी ना, ही खूपच रॅन्डम स्टोरी आहे, मला ही पिक्चर कशी कळली.
मी कोविडची वेळ आहे आणि मी असंच टीव्हीवर काहीतरी चॅनल चेंज करत होतो. तर एक पिक्चर लागली ज्याच्यात स्टार्टिंगचाच पार्ट होता. त्याच्यात मला आय थिंक सचिन खेडेकर प्ले करतात ना द सीएम. हो. तर मला दिसलं की सीएम कॉन्वॉय चालला आणि कोणीतरी बोलतात. तर म्हटलं इंटरेस्टिंग दिसतं, सीएम म्हणजे पॉलिटिक्सची मराठी पिक्चर बघूया. मग नंतर मी पाहत गेलो तर मला मजा आली आणि मग ती आय थिंक मी नंतर बघू नाही शकलो ती पिक्चर, काम होतं म्हणून. पण नंतर मी OTTवर शोधली ती पूर्ण पिक्चर पाहिली. मग मला कळलं की ही रिअल स्टोरी आहे. तेव्हापर्यंत मला माहितीच नव्हतं. म्हणून तर कळलं की अच्छा ही रिअल स्टोरी. आता तो युट्यूबवर पण फ्री आहे. फ्री आहे, आता आली ती. आणि अजून एक पिक्चर आलेला सिंहासन नावाचा. सिंहासन, हा. सिंहासन मधला नेमका कॅरेक्टर, कोणता कॅरेक्टर कोण आहे, तर हे जरा वादाचा मुद्दा आहे. सो ज्याने त्याने आपापला गेस मारावेत, पण त्यातनं कुठल्या तरी एका पॉलिटिशियनला त्यांनी टार्गेट केलेलं आहे. असं आहे. सिंहासन आणि सरकारनामा दोन सगळ्यात फेमस पॉलिटिकल मूवीज आहेत. पॉलिटिकल मराठी. अरे तू असं कसं विसरला, धर्मवीर वगैरे. I said movies, not documentary. Fair enough. Sorry, fictional documentary. काय म्हणतात त्याला, डॉक्युड्रामा. हा, त्यांनी सगळं खरं दाखवलंय. आता काय पिक्चर राहिलंच नाही त्यात. नाही, मी म्हणतोय चल. आणि हा, अरे हे तर मी विसरलोच, एक फ्लिप पण आहे धर्मवीरच, मी पॉइंट घेतला. तू धर्मवीर 2 बघितलाय? नाही. तर धर्मवीर 2 मध्ये एक असा रेकॉर्ड बनलाय, हिस्ट्री असेल ती, मला म्हणजे महाराष्ट्राचं मी कन्फर्म सांगू शकतो. पॅन इंडियाचं मला माहिती नाही, पॅन वर्ल्डचे मला माहिती नाही. बट एकनाथ शिंदे बिकेम द फर्स्ट सिटिंग सीएम टू ऍक्ट इन अ मूवी. कारण धर्मवीरच्या एंड मध्ये एकनाथ शिंदे स्वतः आहेत. अच्छा, कॅरेक्टर ट्रान्सफर होऊन म्हणजे एकनाथ शिंदे म्हणजे कसं होतं, पिट्या भाई डायरेक्ट एकनाथ शिंदे होतो. हा, बेसिकली कसं होतं, पिट्या भाई नाव आहे का त्याचं, म्हणजे आपला तो दाते ना. हा, ही वॉज पिट्या भाई इन दॅट मूवी ना रे, मुळशी पॅटर्न. नाही, पिट्या भाई दुसरा आहे. हा, दाते वॉज समवन एल्स, जे असेल. तर काय होतं, लास्ट सीन मध्ये लाईक गाडी येते, सीएम खिडकीतनं कोणाशी तरी काहीतरी बोलत असतात. तर सीएम वर कॅमेरा असतो. मग तो 2 मिनिटं कॅमेरा दुसऱ्याकडे जातो ज्याशी ते बोलतात. मग जेव्हा कॅमेरा कट टू वापस सीएम होतो तेव्हा एकनाथ शिंदे त्याच्यात, आणि एक प्रॉपर लाईन बोलतात की पत्रकार, मी सगळं सांगणार, असं काहीतरी एक लाईन आहे. तर ही बिकेम द फर्स्ट, आणि युअर सीएम ॲट दॅट टाइम, फर्स्ट सिटिंग सीएम टू ऍक्ट इन अ मूवी. तर फ्लिप पण आहे की इंटरेस्टिंग पण झालेलं आहे. आधी सीएम वर पिक्चर बनायचे, आता सीएम पिक्चर मध्ये येत आहेत, फुल ऑन. ठीक आहे, आपण वेगळे प्रोफेशन पाहिले. जर आपण रॉयल फॅमिलीजची गोष्ट करतो, ऑफकोर्स महाराष्ट्रात तर एक्झाम्पल्स आहेत, बाहेर पण आहेत, बट महाराष्ट्रातले बघितले तर, आणि कलासक्त पण खूप आहेत. म्हणजे शरद पवारांचे नादो महानोर किंवा सगळ्या कवींसोबत असणारे वैयक्तिक संबंध हे खूप चांगले होते. देन सुरेश भट, किती फेमस गझलकार, ते सुशील कुमार शिंदेचे एवढे जवळचे फॅन होते की सुशील कुमार शिंदेचं मुख्यमंत्री पद जातीमुळे गेलं तर त्यांना पत्रात 4 ओळी लिहून पाठवल्या होत्या, शेअर पाठवला होता की सांग दळणाऱ्या जात्या जात माझी कोणती, ज्यांचे झाले पीठ ते दाणे कोणते होते. सो महाराष्ट्रातले पॉलिटिशियन आणि कलाक्षेत्र याच्याशी एकदम घनिष्ठ नातं आहे त्यांचं. म्हणजे राज ठाकरे वगैरेचे तर किती आहेत ना रिलेशन्स, राईट फ्रॉम बॉलिवूड, अजय अतुल वगैरे बोलतात, सगळेच. म्हणजे आय थिंक राज ठाकरे आत्ताच्या घडीला राज ठाकरे इज द ओनली पॉलिटिशियन जे मीडियामध्ये सर्वात जास्ती त्यांचे फ्रेंड्स आणि ते सगळे आहे. आणि ही इज ऑल्सो लाईक आर्टिस्ट माणूस आहे, ऑफकोर्स ते आहे. नाही, पण मी म्हणतो रॉयल फॅमिली वाले, छत्रपती घराणे दोन्ही ते तर आहेच आपल्याकडे, उदयनराजे भोसले आणि संभाजी महाराज यांचे. त्याच्यानंतर अजून कुठले आहेत का, म्हणजे शिवेंद्रराजे भोसले वगैरे, ते पण रॉयल फॅमिली, शिवेंद्रराजे तेच रॉयल फॅमिलीच आहे. आणि इफ नॉट एक्झॅक्टली छत्रपती शिवाजी महाराजांची फॅमिली, जे आदर्श सरदार घराणे होते त्यांच्यातले पण खूप लोक आहेत, लाईक निंबाळकर घराणे, तर रामराजे निंबाळकर, ते नाईक निंबाळकर, ते सगळे. देन ओमराजे निंबाळकर पण समहाऊ कनेक्टेड आहेत त्यांच्या या निंबाळकरांशी, असं पण काहीतरी त्याच्यात एक आहे. अजून रॉयल घराणे नागपुरातले तर नाही आहेत, भोसले नाही आहेत. मग एमपीतले आहेत, सिंधिया, ग्वालियर सिंधिया, रॉयल घराणे आणि पॉलिटिक्स. केन माहितीये, केन
हा केन डब्ल्यूडब्ल्यूचा केन विषय का केन गव्हर्नर आहे आता, माहितीये का? अरे केन बाई. इज द गव्हर्नर ऑफ, सॉरी नॉट गव्हर्नर, माय बॅड, ही सर्व्ड ॲज द रिपब्लिकन मेयर ऑफ नॉक्स काउंटी टेनेसी सिन्स आईला. 2018. मेयर म्हणजे त्यांच्याकडे Ben खूप Jacobs. मोठं पद असतं, खूप मोठं. हा म्हणजे आईला. मेयर इन अ वे मेयर इज द मेन पर्सन फॉर द सिटी ना. हा त्यांचं म्हणजे ते थोडक्यात असतं. त्या शहराचा चीफ मिनिस्टरच आहे, लाईक पोलीस पण हा तिकडं मेयरच्याच हातात असतात वगैरे वगैरे. तर तू विचार कर, केन मला ना is mayor. इराण अमेरिका युद्धात एका गोष्टीचं खूप हसावं लागलं की हे जे अमेरिकेचे डिफेन्स मिनिस्टर, FBI चा डिरेक्टर, नाही का, वॉर सेक्रेटरी, डिफेन्स सेक्रेटरी, हे जे 3 जण आहेत ना, सारे तिघचे तिघ यंग आहे रे, इतके यंग आहे की हो. मला आज झालं अख्ख्या जगाचं भविष्य हे 2-3 जण मिळून ट्रम्पच्या कानात सांगताय. इट्स सो वियर्ड. मला असं वाटतं की काही पोस्टसाठी ना यार, एक्सपिरियन्स हॅज टू बी देअर. म्हणजे Has to be there. हे लईच US म्हणजे मध्ये इतकं वियर्ड आहे. US मध्ये एक म्हणजे आता आपण एवढं डायव्हर्ट केलंच आहे की मध्ये ट्रम्पनी एक डिपार्टमेंट बनवला होता आणि त्याचा हेड की त्याच्यामध्ये इलॉन मस्क पण होता. हो. मग त्यांचं काहीतरी फाटलं, त्यांचं भांडण झालं, तर त्याच्यानंतर पासून ट्रम्पनी ट्विटर युज करणं बंद केलं. तो कुठल्या तरी एका दुसऱ्या सोशल वेबसाईटवर त्याचे अनाउन्समेंट्स टाकतो आणि त्याचा स्क्रीनशॉट ट्विटरवर टाकतो. हो. तो बोलला, हा. मी तुझी ते फर्स्ट नाही टाकणार, मी तिथे हो. टाकेन आणि तिथला स्क्रीनशॉट इकडे टाकेन. हो. त्याचं तर जरा. आणि आणि रेसलिंगच बोलणं झालं तर ट्रम्प WWE मध्ये ना एक म्हणजे मी खूप पाहतो हो, म्हणून ते गेलेला, thought आला गेलेला. की मेन एक असतं हॉल ऑफ फेम. म्हणजे तुझं करिअर झाला, सगळं झालं, त्याच्यानंतर तुझं काय मोठी पद किंवा Hall मोठं of Fame. रेकॉग्निशन, हॉल ऑफ फेम. डोनाल्ड ट्रम्पला हॉल ऑफ फेम पण आहे. WWE कसं? हॉल ऑफ फेम मध्ये डोनाल्ड ट्रम्प. कसं? तर त्याच्यात पण ना एक राज्यसभा सारखा एक सेक्शन असतो ज्याच्यामध्ये Okay. ते नॉमिनेट Honorary. करतात की ऑनररी, बट त्यांचा काहीतरी क्रायटेरिया असतो की त्यांनी रेसलिंगसाठी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलं पाहिजे. तर ट्रम्पची नेता होता तो ना, त्याची आणि विन्स मॅकमॅनची फाईट हो, झाली match आहे, झालेली. हो. त्यांचं खूप काही झालं, त्यांचं हेअर फॉर हेअर मॅच झालाय, तर त्यांनी हो. कॉन्ट्रीब्युट केलाय थोडंफार, हो. त्यामुळे तो हॉल ऑफ फेम मध्ये पण आहे. म्हणजे हो, इकडे हल्स होगन, तो काय त्याचं नाव, हल्क होगन, हल्फ होगन, जॉन सीना, आणि एक इकडं ट्रम्प. नाईस. ते वेगळंच त्यांचं असतं. जसं म्हणजे आपल्या इथे जसं ते डिग्री देतात ना, डॉक्टरेट, म्हणजे फॉर एक्झाम्पल एवढं काही नाही केलंय, बट रेकग्निशन म्हणून तुम्हाला आम्ही डॉक्टर हे झालं. आय थिंक एकनाथ शिंदेना पण भेटलेलं आहे डॉक्टरेट, सगळ्यांना मिळाले, सगळ्यांना. तर ते तसं असेल की नावाचं हे, पण का देतात ते मला कळलं नाही अजूनही. तर हा होता आमचा पॉलिटिक्स फ्रॉम अ डिफरंट अँगल वाला डिस्कशन. म्हणजे आम्ही खूप रॅन्डम बोललोय, आम्ही जे लिहिलं होतं, डिस्कस केलं होतं, त्याच्यावर पण खूप वेगळंच गेलोय. तर पण हा टॉपिक आमच्या जवळचा आहे म्हणून म्हटलं. तुम्हाला पण अशी काही पॉलिटिशियन्स बद्दलचे इंटरेस्टिंग गोष्टी माहिती असेल, म्हणजे नॉन पॉलिटिकल आर्ट, कल्चर, सिनेमा, कशात पण काही माहिती असेल तर कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर तुम्हाला हा एपिसोड आवडला तर आम्ही नक्कीच पार्ट 2 करू, कारण जसं तुम्ही बघितलं आम्ही खूप बोलू शकू याच्यावर, आणि सोमेशचं दिवसभर हेच करतो काम, तर बोलायला खूप काही आहे. पण हा, तुम्हाला जर असे अजून इंटरेस्टिंग फॅक्ट्स माहिती असतील तर कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. थँक्यू.